नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच PM आवास योजना याबाबत 19 जून 2026 आलेल्या सर्वात महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. नवीन लाभार्थी यादीमध्ये कोणाची नावे आलेली आहेत, घरकुल बांधकामांची सध्याची प्रगती काय आहे, नवीन घरे किती मंजूर झालेली आहेत, घरासाठी किती आर्थिक मदत मिळते आणि घरकुलाचा हप्ता कधी मिळतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, तर मित्रमंडळींनो, प्रधानमंत्री आवास योजना ही देशातील गरीब आणि गरजू कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी राबवली जाणारी केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेमुळे लाखो कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्णसुद्धा होत आहेत. ओके, आता सर्वात पहिली जी अपडेट आहे, बातमी जी आहे महत्त्वाची, ती पाहूया. PMAY अर्बन 2.0 अंतर्गत देशातील विविध राज्यांमधील सुमारे 1.41 लाख नवीन घरांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे होणार काय, हजारो नवीन लाभार्थी योजनेत समाविष्ट झालेले आहे. ओके, आता PMAY अर्बन 2.0 अंतर्गत केंद्र सरकारने 14 राज्यांमधील सुमारे 1.41 लाख नवीन घरांना मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे नवीन लाभार्थ्यांच्या निवडीची प्रक्रिया जी आहे ती आता अत्यंत वेगाने सुरू होणार आहे. ओके, तसेच आता ग्रामीण भागातील देखील एक नवीन लाभार्थी अपडेट करण्यात आलेली आहे. ओके, अनेक पात्र कुटुंबांची नावे नव्या यादीत समाविष्ट करण्यात आलेली आहेत. त्यामुळे होणार काय, अर्ज केलेल्या नागरिकांनी आपले नाव लाभार्थी यादीत आहे का हे त्यांना तपासावे लागणार आहे. ओके, आणि ती तपासणी अत्यंत आवश्यक आहे. ओके, PMAY ग्रामीण अंतर्गत 2026च्या लाभार्थी यादीमध्ये नव्याने निवड झालेल्या कुटुंबांची नावे आता समाविष्ट करण्यात आलेली आहे. ओके, आणि जे लाभार्थी आहेत ऑनलाईन आपले नाव आणि मंजुरीची स्थिती चेक करू शकणार आहेत. ओके, आता तसेच घरकुल कामांच्या प्रगतीबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. सरकारने आवास सॉफ्ट आणि आवास ॲप या डिजिटल प्रणालीद्वारे घर बांधण्याची देखरेख सुरू ठेवलेली आहे. यामुळे लाभार्थ्यांना त्यांच्या घराच्या बांधकामाची स्थिती ऑनलाईनसुद्धा पाहता येणार आहे. ओके, जिओ टॅगिंगद्वारे घर बांधणीवर आता विशेष लक्ष ठेवले जात आहे. ओके, तसेच आता घराचे काम कुठपर्यंत पोहोचले आहे, पुढील हप्ता कधी मिळणार आणि बांधकामाची सद्यस्थिती काय आहे, ही सर्व माहिती तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. ऑनलाईन उपलब्ध आहे ही माहिती. ओके, आता सरकारने 2024-25साठी 24-25 ते 2028-29 या कालावधीत तब्बल 2 कोटी नवीन घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे आणि हे या योजनेचे सर्वात मोठे लक्ष्य मानले जात आहे. ओके, तर मित्रमंडळींनो, मार्च 2026 देशभरात जवळपास 2.99 कोटी ओके घरे पूर्ण झाल्याची माहिती समोर आलेली आहे. यामुळे होणार काय, लाखो कुटुंबांना कायमस्वरूपी निवारा आता मिळणार आहे. ओके, आणि निवारा त्यांना मिळालेला सुद्धा आहे. 2.99 कोटी घरे पूर्ण झाल्याची माहितीसुद्धा समोर आलेली आहे. ओके, त्यामुळे निश्चितच खूप साऱ्या कुटुंबांना त्यांचे स्वतःचे घर, त्यांचा निवारा मिळालेला आहे. ओके, आता आर्थिक मदतीबद्दल माहिती पाहूया आपण. ओके, ती म्हणजे की आता मैदानी भागातील लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी सुमारे 1.20 लाख आर्थिक मदत दिली जात आहे. ओके, तर डोंगराळ आणि दुर्गम भागातील लाभार्थ्यांना सुमारे 1.30 लाखांपर्यंत मदत मिळत आहे. ओके, तर मित्रमंडळींनो, ही रक्कम एकाच वेळी दिली जाणार नाही. ओके, घर बांधणीच्या टप्प्यानुसार हे हप्ते दिले जातात. ओके, पाया पूर्ण झाल्यानंतर एक हप्ता, भिंती पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता आणि घराचे काम पूर्णत्वाकडे गेल्यानंतरच पुढील हप्ता दिला जाणार आहे. ओके, तसेच देशभरात घर बांधण्याची मोठी प्रगती होत आहे. मार्च 2026 PMAY अंतर्गत देशभरात सुमारे 2.99 कोटी घरे पूर्ण झाली असून 2029 4.95 कोटी घरांचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे. ओके, तसेच आता काही ठिकाणी कामांची जी गती आहे ती वाढवण्याच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत. ओके, काही जिल्ह्यांमध्ये मंजुरी मिळूनही घरकुल बांधकामाची जी गती आहे ती अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे आढळलेले आहे. त्यामुळे प्रशासनाने कामे जलद पूर्ण करण्याच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत. ओके, तर मित्रमंडळींनो, या योजनेमध्ये महिलांना जे आहे ते विशेष प्राधान्य देण्यात आलेले आहे. ओके, किंवा दिलेसुद्धा जात आहे. अनेक घरांची नोंदणी जी आहे ती महिलांच्या नावावर किंवा संयुक्त नावाने केली जात आहे. यामुळे होणार काय, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण देखील वाढत आहे. ओके, ज्या मालकीमध्ये घर मंजूर करण्यावर भर कायम ठेवण्यात आलेला आहे. ओके, महिलांच्या नावावर. यामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण वाढत आहे. ओके, आणि जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केला असेल मित्रमंडळींनो,
तर तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का हे तुम्ही नक्की चेक करा, तपासा. ओके, महत्त्वाचं आहे ते. तुमच्या घरकुलाच्या कामाची प्रगती तुम्ही नियमित पहा आणि आवश्यक कागदपत्रे तुम्ही वेळेवर तुमची पूर्ण ठेवा. ओके, आणि जी ही माहिती आहे सगळी ती उपयुक्त तुम्हाला वाटली असेल तर व्हिडिओला माझ्या प्लीज लाईक करा. तुमच्या मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना, PM किसान, पीक विमा आणि सर्व सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.